आपण ती सकाळी आलबी काढली, दुपारी आलबी काढली होती चूड, त्याला असं गरम पाण्यात उमळायची ठेवायची जेणेकरून ती माती सुटेल. बघू शकता तुम्ही, आम्ही अशी ठेवली तिला माती अल्बीला गरम पाण्यात. एवढी सारी अल्बी आहेत. हां, खूप मस्त अल्बी लागतात ती खायला. चूड बोलतात, चूड. तुम्ही पहिला ब्लॉग बघा, त्याच्यामध्ये दिसेल कशी काढली आपण अल्बी ती. हे बघा एवढी सारी अल्बी आहे. किती 5-10 मिनिटं ठेवावं लागेल ना ते माती सुटासाठी. नंतर आपण याला बनवायची आहे. रेसिपी बघू कशी आहे ती. अशी याला माती धुवून घ्यायची, पूर्ण क्लीन करून घ्यायची. हे असे दोघं अल्बी साफ करतायत. आता तिघं साफ करते. त्या मंगल वहिनी आहेत, या प्रियंका वहिनी आहेत, हा प्रसाद दादा आहे. हे साफ करतायत. तिघं साफ करायला लागलेत. आता आपल्याला बारीक करायचे आहे मस्तपैकी. हातान पण बारीक होते. ही मंगल वहिनी आहेत, या सुवर्ण वहिनी आहेत. त्या नुसत्या मोबाईल वापरतायत फक्त. हे बघा सगळी अशा अल्बी कापायची आणि मस्तपैकी चुलीवर बनवायची. आम्ही चुलीवर नाही बनवते, आम्ही आज गॅसवर बनवते. फायनली आपल्या असे कापून झालेले आहे चूड अल्बी. टोप ठेवायचा चुलीवरती मस्तपैकी. गॅसवर ठेवला आम्ही शक्यतो चुलीवर करणार होतो, पण ते आता जास्त वेळ झाला आहे त्यामुळे आम्ही आज चुलीवर नाही गॅसवर बनवतोय. 2 पळी तेल टाकायचं आहे. नंतर लसूण तेलला गरम होऊन द्यायचे थोडं. लसूण टाकायची, त्याला एकदम लाल होते कलर एवढे. त्यामध्ये तिखट, मीठ, हळद टाकायचे. तिखट टाकायचं. तिखट तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तिखट असेल त्याच्यावरती. गरम मसाला असे ढवळायचा मसाल्याला. नंतर आपला गोडा मसाला आहे, कांदा लसूण वगैरे टाकून खोबरा वगैरेचा मसाला आहे, मसाला टाकायचा. अशा प्रकारे भाजी बनते आणि वाटण टाकलेलं आहे. मस्त की झंकारा गेलाय. चाय तो पण दाखवलं, चाय वगैरे थंडावायचं मस्त पैकी.
तेल त्याच्यानंतर हलवी टाकायचं. आता ह्याच्यामध्ये हलवी टाकायचं म्हणजे साफ केली होती ती. कपडे पण धुतो ते पण टाकायचं. आमचा प्रकार हा एक कॉमेडी मास्टर आहे, एक नंबरचा. फेमस होत आहे युट्यूबवर. त्याने सांगत जायचं काय काय टाकतात ते सांगायला पाहिजे ना. माहिती कसं त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं कोणती भाजी करते. हे मसाले ढवळायचं. त्याच्यानंतर आपण एक कोकम टाकणार आहोत आंबटपणा यासाठी. आता तुम्ही लोक फेमस हो. त्याच्यानंतर एक झाकण ठेवायचं. माहिती काय चवीनुसार मीठ. आता ह्याच्यामध्ये आपण कोकम टाकतोय आंबटपणा यासाठी मस्तपैकी. 4-5 फोडा घालायची मस्तपैकी. आणि अशा तऱ्हेने अळंबीची भाजी झालेली आहे. फक्त त्याला कड येऊ दे. फायनली आपली भाजी होत आली. थोडीशी राहिले. भाजी शिजले मस्तपैकी. आता अशा तऱ्हेने आपली रेसिपी त्या पूर्ण कंप्लीट झालेली आहे. माझी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. बाय.